योगेश कदम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत। योगेश कदम गेल्या तासाभरापासून शिंदेंच्या बंगल्यावरच आहेत। राहुल शेवाळे हे देखील शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। घायवळ शस्त्रपरवाना प्रकरणात शिफारस पत्र दिल्याचा आरोप आहे आणि त्याच अनुषंगाने ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। राहुल शेवाळे देखील शिंदेंच्या मुक्तागिरी या निवासस्थानी आहेत। योगेश कदम अगदी काही वेळापूर्वीच तिथे पोहोचलेले आहेत। गेल्या तासाभरापासून दोघांमध्ये देखील महत्त्वाची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता भेटीत नेमकं काय काय घडतंय हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। योगेश कदम एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि त्याच बैठकीमध्ये राहुल शेवाळे हे देखील उपस्थित आहेत। आता या तिघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावरती चर्चा होतीये आणि पुढे नेमकी काय माहिती समोर येते बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। घाळवळ प्रकरणासंदर्भात महत्त्वाच्या घडामोडी देखील या ठिकाणी घडू शकतात। घाळवळ शस्त्रपरवाना प्रकरणात शिफारस पत्र दिल्याचा योगेश कदम यांच्यावर आरोप आहे। त्या आरोपाच्याच अनुषंगाने आता शिंदेंसोबत नेमकी काय चर्चा करतात योगेश कदम हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतील। गिरीश, योगेश कदम गेल्या तासाभरापासून शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेले आहेत, नेमकी काय घडामोड झाली आहे? नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी योगेश कदम हे पोहोचलेले आहे। जवळपास पाऊण तास झालेला आहे आणि पतित पावन संस्थेची एक बैठक या ठिकाणी होते अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या मुक्तगिरी या बंगल्यावरती बैठक होते मुक्तगिरी या बंगल्यावरती ही बैठक होते आणि योगेश कदम यांनी प्रसार माध्यमांना तर काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र बाहेर आल्यानंतर ते काही प्रतिक्रिया देणार आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या पद्धतीचे घायवळ प्रकरणामध्ये शस्त्र परवान्याबद्दल शिफारस पत्र दिल्याचा त्यांच्यावरती आरोप होतोय आणि वारंवार शिवसेना ठाकरे गटाचे जे प्रवक्ते आहेत, नेते आहेत, त्यांच्यावरती आरोप करतायत, राजीनाम्याची मागणी सुद्धा करतायत आणि याच दरम्यान रामदास कदम यांनी जो खळबळजनक खुलासा केलेला आहे या सगळ्या बाबतीत आता योगेश कदम नेमकी काय भूमिका घेणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।